नवरी मंडपात बसली होती. मुहूर्ताला फक्त 10 मिनिट बाकी होती. पण अचानक बातमी आली की नवरा गायब झाला आहे. संपूर्ण लग्न मंडपात एकच खळबळ उडाली. काय नवरा गायब झाला? लोक एकमेकांकडे पाहू लागले. नवरी सायलीच्या हातातून फुलांचा हार खाली पडला. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आज तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता. पण काही क्षणातच तो दिवस एका भयानक स्वप्नात बदलला होता. नवरदेव आदित्य सकाळपासून आनंदात होता. मित्रांसोबत फोटो काढत होता. लग्नाची तयारी करत होता. पण मुहूर्ताच्या अर्धा तास आधी तो अचानक कुठेतरी निघून गेला. आणि मग तो परतच आला नाही. आदित्यचे वडील घामाघूम झाले होते. फोन लावा त्याला. एका मागोमाग एक कॉल केले गेले. पण फोन बंद होता. मित्रांनी संपूर्ण परिसर पालथा घातला. हॉटेल, पार्किंग, जवळचा रस्ता, पण आदित्याचा काहीच पत्ता लागत नाही. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मला सोडलं का? ती रडत म्हणाली. तिची आई तिला धीर देत होती, पण तिच्याही मनात शंका निर्माण झाली होती. संध्याकाळ झाली. लग्न रद्द करण्यात आलं. पाहुणे निघून गेले. सगळीकडे फक्त कुजबूज सुरू होती. मुलाला दुसरी मुलगी आवडत असेल, कर्ज असेल, काहीतरी मोठं रहस्य आहे. सायली मात्र एकाच प्रश्नाने तुटून गेली होती. आदित्य गेला कुठे? दुसऱ्या दिवशी पोलीस तक्रार दाखल झाली. तपास सुरू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तिथे एक धक्कादायक गोष्ट दिसली. आदित्य स्वतःहून एका काळ्या कारमध्ये बसताना दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, जबरदस्ती नव्हती. तो जणू कोणाला भेटायला जात होता. ही बातमी समजताच सगळ्यांनी निष्कर्ष काढला, तो पळून गेला. सायलीचं हृदय तुटलं. ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं, तोच तिला लग्नाच्या दिवशी सोडून गेला होता. महिने गेले, नंतर वर्ष गेली. पोलीस तपास बंद झाला. आदित्याचा काहीच पत्ता लागला नाही. तो जिवंत आहे की मृत कोणालाच माहीत नव्हतं. सायलीचं आयुष्य थांबलं होतं. तिने दुसरं लग्न करण्यास नकार दिला. तिच्या मनात अजूनही एक आशा होती. आदित्य तिला फसवणारा नव्हता. काहीतरी कारण नक्कीच होतं. 10 वर्ष उलटली. एका पावसाळी रात्री सायली तिच्या घरात एकटी बसली होती. अचानक दरवाजावर टकटक झाली. रात्रीचे 11 वाजले होते. तिने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. दारात उभा होता आदित्य. 10 वर्षापूर्वी लग्नाच्या दिवशी गायब झालेला आदित्य, पण त्याचा चेहरा जखमांनी भरलेला होता. डोळ्यात भीती होती आणि त्याने पहिलंच वाक्य म्हटलं, सायली, मला माफ कर. मी पळून गेलो नव्हतो. मला जिवंत राहण्यासाठी गायब व्हावं लागलं होतं. दारात उभा असलेल्या आदित्याकडे सायली अविश्वासाने पाहत होती. हे कसं शक्य आहे? तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. 10 वर्षापूर्वी लग्नाच्या दिवशी अचानक गायब झालेला आदित्य आज तिच्या समोर उभा होता. सायलीच्या डोळ्यात राग, दुःख, प्रेम, हजारो प्रश्न एकाच वेळी दिसत होते. तू मला सोडून का गेलास? ती ओरडली. आदित्यचे डोळे खाली झुकले. मी तुला सोडून गेलो नव्हतो सायली. जर त्या दिवशी मी तिथे थांबलो असतो तर कदाचित आज मी जिवंत नसतो. सायली हादरली. काय म्हणायचं आहे तुला? आदित्यने खोल श्वास घेतला. आज मी तुला सगळं सत्य सांगायला आलोय. 10 वर्षापूर्वी लग्नाच्या दिवशी सकाळी आदित्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. जर तुला तुझ्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल तर लगेच एकटाच बाहेर ये. सुरुवातीला आदित्याला तो कोणाचा तरी विनोद वाटला, पण काही सेकंदांनी त्याच्या फोनवर एक फोटो आला. तो फोटो पाहून त्याच्या अंगावर काटा आला. फोटोमध्ये त्याचे वडील एका खोलीत बांधून ठेवलेले दिसत होते. त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखलेली होती. आदित्याच्या पायाखालची जमीन सरकली. कॉलवरचा माणूस पुन्हा बोलला. पोलिसांना सांगितलं तर तुझ्या वडिलांचा मृतदेह मिळेल. तुम्हाला काय हवं आहे? आदित्य थरथरत म्हणाला. 5 मिनिटात लग्न मंडपाच्या मागे ये. एकटाच कॉल कट झाला. आदित्याला काहीच सुचत नव्हतं. एका बाजूला त्याचं लग्न, दुसऱ्या बाजूला वडिलांचा जीव.
त्याने कुणालाही काही न सांगता मंडपाच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे एक काळी कार उभी होती. कारचा दरवाजा उघडला. आत बसलेला माणूस पाहून आदित्य थक्क झाला. तो माणूस होता विक्रम राणे. विक्रम राणे हे नाव आदित्याने याआधी अनेकदा ऐकलं होतं. तो एक मोठा उद्योगपती होता, पण त्याच्या काळ्या धंद्यांच्या अफवाही खूप होत्या. कोणालाही त्याच्या विरुद्ध बोलायची हिंमत करत नव्हतं. कारमध्ये बस, विक्रमने आदेश दिला. माझे वडील कुठे आहेत? आदित्य ओरडला. विक्रम हसला. जिवंत आहेत, पण किती वेळ राहतील ते तुझ्यावर अवलंबून आहे. आदित्य कारमध्ये बसला आणि त्याच क्षणापासून त्याचं आयुष्य बदललं. कार एका जुन्या गोदामजवळ थांबली. तिथे विक्रमने एक फाईल आदित्य समोर फेकली. हे बघ. फाईल उघडताच आदित्याच्या डोळ्यात थक्का उमटला. त्या फाईलमध्ये विक्रमच्या अनेक बेकायदेशीर व्यवहारांचे पुरावे होते. जमिनी बळकावणे, खून, कोट्यवधींचा भ्रष्टाचार, सगळं काही. ही फाईल माझ्या विरुद्ध कोर्टात जाणार आहे, विक्रम म्हणाला. पण ती कोणाकडे आहे माहिती आहे? आदित्याने नकारार्थी मान हलवली. तुझ्या वडिलांकडे. आदित्य अवाक झाला. समजलं की आदित्याचे वडील अनेक वर्षापासून विक्रमच्या कंपनीत काम करताना त्यांना त्याच्या गुन्ह्याची माहिती मिळाली होती. त्यांनी गुपचूप पुरावे जमा केले होते आणि योग्य वेळ आल्यावर ते पोलिसांकडे देणार होते. पण ही गोष्ट विक्रमला कळली होती. तुझ्या वडिलांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. विक्रमचा चेहरा रागाने लाल झाला. आता मला ती फाईल हवी आहे. माझ्याकडे नाही ती, आदित्य म्हणाला. माहितीय, विक्रम थंडपणे म्हणाला, पण ती कुठे आहे हे तुझ्या वडिलांना माहिती आहे. पुढचे काही दिवस आदित्यला एका गुप्त ठिकाणी कैद करून ठेवण्यात आलं. त्याच्यावर सतत दबाव टाकला जात होता वडिलांकडून फाईलची माहिती काढण्यासाठी, पण त्याच्या वडिलांनी काही सांगितलं नाही. एक रात्री अचानक गोळीबार झाला. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. सगळीकडे गोंधळ उडाला. त्याच गोंधळात आदित्य आणि त्याचे वडील पळून जाण्यात यशस्वी झाले. पण त्याच रात्री विक्रमने शेवटची धमकी दिली. आज वाचलास, पण जर पुन्हा दिसलास तर तुझं संपूर्ण कुटुंब संपवेन. त्यामुळे आदित्यने अत्यंत कठोर निर्णय घेतला. स्वतःला मृत समजलं जावं म्हणून तो कायमचा गायब झाला. त्याने नवीन नाव घेतलं, नवीन शहरात राहायला गेला आणि 10 वर्ष सावलीसारखं आयुष्य जगत राहिला. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. मग आता परत का आलास? आदित्य काही क्षण शांत राहिला. मग त्याने खिशातून एक जुनी पेन ड्राईव्ह बाहेर काढली. कारण विक्रम राणे अजून जिवंत आहे आणि आता माझ्याकडे त्याला संपवणारा अंतिम पुरावा आहे. सायलीच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तेवढ्यात घराच्या बाहेर अचानक एका गाडीचे ब्रेक जोरात वाजले. दोघेही खिडकीकडे धावले. बाहेर काळ्या रंगाच्या 3 SUV गाड्या उभ्या होत्या आणि त्यातून काही माणसं खाली उतरत होती. आदित्याचा चेहरा पांढरा पडला. तो हळू आवाजात म्हणाला, ते मला शोधत इथे पोहोचले आहेत. घरासमोर काळ्या SUV गाड्या उभ्या होत्या. त्यातून उतरलेले माणसं थेट सायलीच्या घराकडे येत होते. आदित्याच्या कपाळावर घाम फुटला. सायली, आपल्याकडे वेळ नाही. हे लोक विक्रम राणेचे आहेत. सायली घाबरली. पण आता काय करायचं? आदित्याने खिशातली पेन ड्राईव्ह घट्ट पकडली. यात विक्रमच्या आयुष्याचा शेवट आहे. दारावर जोरात ठोके पडू लागले. धाड धाड धाड. दार उघडा. बाहेरून आवाज आला. सायलीचा श्वास अडकला. पण आदित्य शांत होता. 10 वर्ष तो याच दिवसाची वाट पाहत होता. तो सायलीला घेऊन घराच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडला. दोघेही अंधारात पळू लागले. मागून माणसं त्यांचा पाठलाग करत होती. काही वेळाने ते एका जुन्या कारखान्यात पोहोचले. तिथे आदित्यने एका लॅपटॉप मध्ये पेन ड्राईव्ह लावली. सायली उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहत होती.
व्हिडिओ सुरू झाला आणि काही सेकंदातच सायलीच्या डोळ्यात धक्का उमटला. स्क्रीनवर विक्रम राणे दिसत होता. तो काही लोकांसोबत बोलत होता. पण पुढे जे ऐकू आलं ते आणखी भयंकर होतं. आदित्याच्या वडिलांना संपवून टाका. विक्रमचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आणि गरज पडली तर आदित्यालाही. विक्रमच्या गुन्ह्याचा थेट पुरावा होता. पण व्हिडिओ अजून संपला नव्हता. पुढील दृश्य पाहून आदित्यच हादरला. स्क्रीनवर आणखी एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती म्हणजे आदित्यचे काका शरद. हे अशक्य आहे, आदित्य ओरडला. कारण शरद काका नेहमी त्यांच्या कुटुंबासोबत उभे राहिले होते. तेच गेली 10 वर्ष सगळ्यांना धीर देत होते. पण व्हिडिओमध्ये ते विक्रम सोबत बसले होते. विक्रम हसत म्हणत होता, तुझ्या भावाने पुरावे गोळा केले आहेत. शरद उत्तरले, काळजी करू नका, मी सगळं सांभाळतो. आदित्याच्या डोळ्यात अश्रू आले. ज्याच्यावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तोच माणूस विश्वासघातकी निघाला होता. अचानक कारखान्याच्या बाहेर गाड्यांचा आवाज आला. विक्रमचे लोक तिथेही पोहोचले होते. ते आले. सायली घाबरत म्हणाली. पण यावेळी आदित्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. कारण त्याने आधीच तयारी केली होती. 10 वर्षे लपून राहताना त्याने अनेक पुरावे जमा केले होते. आणि आज सकाळी त्याने सर्व पुरावे एका पत्रकाराला आणि पोलिसांना पाठवले होते. कारखान्याचे दार उघडले. विक्रम स्वतः आत आला. त्याच्या मागे शरद काका होते. विक्रम मोठ्याने हसला. 10 वर्षांनी सापडलास अखेर. आदित्य शांतपणे म्हणाला, उशीर झाला विक्रम. काय म्हणालास? विक्रम गुरगुरला. तेवढ्यात बाहेरून सायरनचा आवाज आला. पी पो. संपूर्ण परिसर पोलिसांनी घेरला होता. विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे काय आहे? आदित्य हसला. तुझा खेळ संपला आहे. काही क्षणात पोलीस आत घुसले. सर्वांना अटक करण्यात आली. विक्रम पळण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला पकडण्यात आलं. शरद काकांनाही बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस तपासात पुढे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. विक्रमने अनेक गुन्हे केले होते आणि शरद काका त्याचा साथीदार होता. त्यांनी पैशासाठी स्वतःच्या भावालाही फसवलं होतं. काही महिन्यांनी कोर्टाचा निकाल लागला. विक्रम राणेला जन्मठेपेची शिक्षा झाली. शरदलाही कठोर शिक्षा झाली. 10 वर्षापासून आदित्य आणि त्याच्या कुटुंबावर लटकत असलेले संकट अखेर संपलं. एका संध्याकाळी त्याच ठिकाणी पुन्हा एकदा लग्नाचा मंडप सजला होता. पण त्यावेळी वातावरण भीती नव्हती, आनंद होता. सायली नवरीच्या वेशात बसली होती. आदित्य तिच्या समोर उभा होता. 10 वर्षापूर्वी अपूर्ण राहिलेलं लग्न आज पूर्ण होणार होतं. मंगळ अष्टक सुरू झाले. आदित्यने सायलीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. लग्न झाल्यावर सायली हसत म्हणाली, 10 वर्ष उशीर झाला. आदित्य हसला. पण शेवट चांगला झाला. कथेचा संदेश, कधी कधी सत्य लपून राहतं पण कायमचं नाही. विश्वासघात कितीही जवळच्या व्यक्तीकडून झाला तरी सत्य एक दिवस समोर येतच. आणि खऱ्या प्रेमाची वाट कितीही लांब असली तरी ते शेवटी आपल्या मंजिलपर्यंत पोहोचतंच.